काफी बेहतरीन यहाँ पर नो लुक शॉट लगाते हुए काशिफ शेख मैक्सिमम सीधा 6 रनों के लिए। और अच्छी शुरुआत देने में कामयाब दोनों ही बल्लेबाज काशिफ शेख और आकाश बिल्लारी। माननीय विजूदादा दुर्णे यांचं स्वागत करणार आहोत। या अमित दादा, विजूदादा दुर्णे यांचं आपण स्वागत करायचं आहे। खरं तर विजूदादांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी। इस बार खराब गेंद, पटकी हुई गेंद और गेंद सीधी तारा मंडल में 6 रनों के लिए मैक्सिमम। इसी के साथ ओवर की समाप्ति 4 ओवर। कुटुंबाचा बॉल शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न टॉपेज झालाय। प्रसाद खाली, कॅप्टन नाही करणार चुकी आणि कासिफ सारखा बॅटर ज्याने 18 बॉल 28 धावा केल्या, आता मात्र सेट बॅटर बॅक। और इस बार आप बोल्ड होते हुए खली असेल टीम JS3 संघाकडून। कुटुंबाचा बॉल जर पाहिला समोर पटकलाय स्लॉट मध्ये आणि प्लॉट केलाय कॅप्टन असलमने मैदानाच्या बाहेर। हा धमाका षटकार। पुन्हा एक वेळ टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे आणि आता मात्र अविनाश चुकी करणार नाहीये। या अगोदरच्या बॉल वरती प्रहार जरी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जर पाहिला तर वेगाने बॅट घुमावली आणि प्रॉपर कनेक्शन तसं झालंय। मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार, पहिल्या काही 4 बॉलचा विचार केला तर मात्र एक सिंगल धाव त्याने खर्च केली होती, परंतु शेवटच्या 2 बॉलमध्ये लागोपाठ 2 चौकार येतील। पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतो आहे। यावेळेला आडव्या बॅटने बॉलवर आहे, दूर तेवढाच गेलाय। प्रसाद फदाडचं आक्रमण, मॅन फ्रॉम बुलढाणा जुना गाव समोरच्या दिशेला प्रसाद फदाड मैदानाच्या आतमध्ये आणि सेवक बरसतोय। आणखीन एक चौकार तरी ज्या वेळेला प्रसाद कुलवर टप्प्यावरचा बॉल, आणखी एक वेळ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आकाश बिल्लारीचा काय झेल पाहायला मिळतो आहे। खरं तर हा खेळाडू त्याच पद्धतीने प्रयत्न करतो, क्षेत्ररक्षणामध्ये अफलातून झेल घेतला आजच्या दिवसातला आकाश बिल्लारीने स्वीप केलाय। हा अप्रतिम फटका आहे, खरं तर स्वतःमध्ये इन्व्हेन्शन केलंय प्रसादने या फटक्यासाठी। आणि आणखी एक वेळ जर पाहिलं तर ऑफसाइडचा यावेळेला मात्र दांडी 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 गुल, यष्ट्यांचा वेध आणि प्रसाद फदाड सारखा बॅटर आता या टेप बॉल ओव्हर मध्ये चालता केला गेलाय। एक मोठी विकेट, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पलटवारचा प्रयत्न टीम JS3 मोटर संघाकडून होतोय। आमीन आले आणि प्रसाद फदाडची विकेट आपल्या सोबतीला घेऊन गेले। डबलचा खेळ राम यांच्याकडून होईल, रिव्हर्स स्वीप, काय फटका खेळलाय, नजाकत, ताकद आणि अक्षरशः माइंड गेम खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये राम आडवे पाहायला मिळतोय। यावेळेला समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, बॉल वर गेलाय, दूर नाही आकाश। यावेळेला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅचला कंप्लीट करतील। एक मोठी विकेट आली आहे, खरं तर कट केलाय, बॅकफुटला जात चांगला खेळलाय विशाल बर्डे। आज मात्र विशाल चमकतोय, बॅकफुटला जात चांगला पंच आणि बॉल कव्हर्सला डिस्पॅच, एक टप्पा इंटू द रोप। वा फटका चांगला आहे, परंतु मात्र हातामध्ये सोपवला जाईल। विशाल बर्डेचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय।
याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आमीनने विशाल बर्डेचा खेळ समाप्त करत या पहिलाच बॉल बॅटची कळा आहे खाली बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती असलमने प्रकाश खुडवेला आपल्या जाळ्यात फसवलं पलटवार झाला आणि आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल वा 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 अप्रतिम क्रिश बेंडवालने मैदानाच्या बाहेर फेकलाय हा धमाकेदार सिक्सर खरं तर मात्र किरीशने काय फटका खेळलाय आणखीन एक वेळ हा षटकार आणि आता मात्र गरज आहे पुढचे 10 बॉल आणि 13 धाव्यांची एवढ्याला ही खोलवर टप्प्यावरचा बॉल चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे रनआउटचा चान्स परंतु मात्र फेकी जोडली जाणार नाही तिसऱ्या धावेचा कॉल आणि फेकी चुकीच्या एंडला झाली आहे तिसऱ्या पंचाकडे मागणी नक्कीच बघूयात काय पाहायला मिळते आहे आणि इथे तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला चेक करायचं यावेळेला समोर खेळलाय बॉल हवेत आहे दूर गेलाय का बघण्यासारखा आहे अल्ताफ कालजी आणि अल्तमश नाही करणार चुकी मैदानाच्या आतमध्ये विकेट आणि क्रिश बेंडवालचा खेळ इथे केला गेलाय समाप्त शेवटचे 6 बॉल 9 ची गरज पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलाय सलमान आहेत तिथे बॉलला परत करतील दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंगला फेकी आली आहे फेकी यावेळेला जर पाहिली तर तिसऱ्या धावेचा कॉल नाही नकार दिला गेलाय तिसरी धाव मात्र या पुन्हा एक वेळ या वेळेला वाह काय चेंडू टाकला ओळखलं अल्तमशने कौतुक करावं लागेल अल्तमशचं हो 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 हातातून रन चोरला गेलाय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बॉल हातात होता आणि बाईचा इशारा पंचांचा यावेळेला हे फुलटॉस बॉल हवेत आहे सिंगल धाव दुसऱ्या धावेचा कॉल होईल का 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती तिसरी ही निघाली आहे हो 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 आणि सामना जिंकलाय ती राजा छत्रपती बुलढाणा संघाने शेवटच्या बॉलवरती 3 धावा जोडल्या गेल्या आणि सामना आपल्या खात्यात घेतला गेलाय पहिला विजय संपादन करत असताना टीम राजा छत्रपती बुलढाणा संघ एका बाजूला अविनाश जायबाय दुसऱ्या बाजूला महेश चाखेड मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये मन जिंकणारा आलाय आणि प्रेक्षकांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या या मॅच मध्ये खरं तर प्रेक्षक काय सामना होता अक्षरशः शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना यावेळेला घेऊन गेले दोन्ही फलंदाज परंतु मात्र अल्तमशने प्रयत्न केला त्याने ज्या पद्धतीने या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल महेशचं आणि कौतुक करावं लागेल क्रिश बेंडवालचं सुद्धा त्याने तो षटकार जर लगावला नसता तर या मॅच मध्ये नक्कीच थोडासा दूर असता राजा छत्रपती बुलढाणा